अकोला शहरातील वाशिम बायपासवरील पॉवर हाऊस येथे एका 35 वर्षीय कामगाराचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृताचे नाव ज्ञानेश्वर रामेश्वर तंबाके वय 35 राहणार सांगवी मोहाडी असे असून ते ठेकेदारी पद्धतीने हेल्पर म्हणून काम करत होते। मिळालेल्या माहितीनुसार तंबाके हे 2 ते 3 वर्षापासून या पॉवर हाऊसवर काम करत होते। शनिवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक काम करत असताना चालू लाईनवर काम सुरू असतानाच त्यांना तीव्र विजेचा शॉक बसला आणि ते जागीच कोसळले। सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी अकोला येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। ही घटना जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे। मृत ज्ञानेश्वर तंबाके यांच्या मागे पत्नी, 2 लहान मुली, एक 4 वर्षाची आणि एक 2 वर्षाची असा परिवार आहे। घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांचे वडील भाजीपाला विक्री करून संसार चालवतात। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। राहणार सांगवी मोहाडी, तालुका जिल्हा अकोला। आज जे सालासर मंदिराच्या डीपीवर घटना झाली, त्या घटनेत मा गावातला ज्ञानेश्वर रामेश्वर तंबाके हा योगेश इंगळे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर याच्याकडे मजुरीने काम करत होता। त्या डीपीवर फॉल्ट असल्यामुळे ज्ञानेश्वर तंबाके आणि 2 वायरमन शांतिशील भीमराव बोदडे आणि जुनेद पटेल हे 3 जण त्या डीपीवर गेले। आज 4 वाजता पाणी येत होतं, ते काम करायला गेले। त्या टाइमात त्याच परिसरातला दिनेश देहलीवाला त्या ठिकाणी उपस्थित होता। त्या दिनेश देहलीवाल्यानं या वायरमॅनने याला सांगितलं की बा तुम्ही हे काम करू नका, हे डीपी ओली आहे, त्यामुळे हे काम करू नका, नंतर काम करा। तर वायरमॅन म्हणत आम्ही डीपी बंद करून येतो, हे लाईन बंद करून येतो, मग तू काम कर। याला त्या डीपीच्या जवळ थांबवलं आणि हे दोन्ही वायरमन डीपीची लाईन बंद करायला गेले आणि तिकडून त्याने न लाईन बंद करताच याला फोन केला की आम्ही लाईन बंद केली, त्याच्यामुळे हा डीपीवर चढला आणि शॉट लागून मेला। या मरण्यामागं तो योगेश इंगळे आणि हे 2 वायरमन जबाबदार आहेत, त्यांच्यामुळेच याचा जीव गेला। जर त्याने जबाबदारीने काम केलं असतं तर याचा जीव गेला नसता। त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। तो योगेश इंगळे आणि हे बोदडे आणि तो जुनेद पटेल। आणि पोलीस स्टेशन अजून मर्गच तिकडे दाखल झाला नाही, त्याच्यामुळे त्याने आमची तक्रार घेतली नाही। आता मर्ग दाखल झाल्या तिकडे गेल्यानंतर आम्ही तक्रार दाखल करणार आहोत सिटी कोतवाली पोलीस स्टेशन, जुनेश्वर पोलीस स्टेशन मध्ये साहेब। आणि तो बोरा साहेब जबाबदार आहे या गोष्टीले। बोरा साहेब आहेत, 2 वायरमन आहेत आणि तो योगेश इंगळे आहे। या चौघाच्यामुळे आमचा माणूस मेला।